नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीतील इतिहास विषयामधील प्रकरण 2 युरोप आणि भारत या प्रकरणामधील पुढील भाग अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण जे मुद्दे पाहिले त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात. प्रबोधन युग म्हणजे काय, विविध क्षेत्रामध्ये झालेलं प्रबोधन, लिओनार्दो विन्सी यांच्याविषयी माहिती पाहिली. छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय याविषयी माहिती घेतली. भौगोलिक शोध कसे लागले हे जाणून घेतलं. युरोपातील वैचारिक क्रांती म्हणजे काय हे पाहिलं. त्यातील अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध हा मुद्दा आपण मागील तासाला अभ्यासला. आज आपण फ्रेंच राज्यक्रांती याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेनं तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजाईशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. जगाच्या इतिहासात राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती यांचं विशेष महत्त्व आपल्याला दिसून येतं. थोडक्यात फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडू लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्यानं उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने अस्तित्वात आली. थोडक्यात यंत्रयुग अवतरलं आणि यालाच औद्योगिक क्रांती असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट झाली आणि त्यामुळे इंग्लंडचं वर्णन जगाचा कारखाना असेही होऊ लागले. अशा रीतीनं औद्योगिक क्रांती थोडक्यात घडून आली. त्यानंतर भांडवलशाहीचा उदय हा पुढील मुद्दा आहे. सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे आणि त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले व या युरोपियन देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला आणि या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. अशा रीतीनं युरोपियन देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. धन्यवाद.